ही जी सक्सेस स्टोरी आहे ती आहेच खूप महत्त्वाची. याकडे आपण परत येणार आहोत कारण तुम्हाला बरीच बक्षिसं मिळाली आहेत असं कळलंय मला. पण या सगळ्यामध्ये तुमचं मध्ये लग्न झालं आणि ते मुक्तांगणमध्ये लावलं गेलं आणि तुम्ही बऱ्याचशा डिग्रीज पण घेतलात त्याच्यानंतर. तर लग्न कसं झालं तुमचं? एका गर्दुल्ल्याशी किंवा एका व्यसनी माणसाशी कसं लग्न केलं? खरं तर लग्न हाच खरा म्हणजे खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे बरं. की मी माणसात आलो. बरं. आपण म्हणतो ना माणसाला हो. जगण्यासाठी माणसं लागतात. बरोबर. मुक्तांगणमध्ये होतीच माणसं. बरोबर आहे. पण ही मुलगी जी आहे म्हणजे मी असं ठरवलं की 1 वर्ष झाल्यानंतर मी मुक्ता पुनतांबेकर मुक्ताताई हो. त्या नवीनच मुक्तांगणला येत होत्या हां. आणि अनिता अवचट हो, मॅडम आणि हो. बाबा आमचे बाबा, डॉक्टर अनिल yes. अवचट त्यांना म्हणालो की मला लग्न करायचं आहे. हं. मग लग्न करायचं आहे तर मुक्तांगणमध्ये मला किचनमध्ये काम करत होतो, थोडंफार मानधन भेटत होतं. मग मुलगी बघण्याची आणि पहिलं लग्न असं होतं ते की एखाद्या गर्दुल्ल्याचं लग्न होणार आहे आणि ती खूप मोठी रिक्स होती. हो. म्हणजे परत व्यसन करायला लागलं तर हो, हो, हो. किंवा मुलीला सांभाळलंच नाही तर आणि मुलगी पण हेच बघून देणार होते. बरोबर तर मी आहे. सांगितलं की नाही मॅडम मला चांगलं राहायचं आहे. मग मुली बघण्याच्या सुरुवात झाल्या. त्याच्यामुळे खूप गमती जमती आहेत. हां. आमचा हा जो काय मुक्तांगण आहे ते मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये होतो हां. आणि तिथल्याच एक वॉर्डमध्ये ते होतं हां. आणि मी 1.5 वर्ष आतच राहत होतो. मग असे काही तुमच्यासारखे ओळखीचे असतील हां. ते स्थळं तिथं पाठवत होते आणि त्या हां. मुली मला वगैरे पसंत करत होत्या कारण माझं सांगताना हे सांगायचे की मुलगा हँडसम आहे, चांगला आहे, स्मार्ट आहे. मुली पसंत करत होत्या. पण त्या कॅम्पसमध्ये जेव्हा ते वेडे थोडेसे हां. फिरायचे तेव्हा त्या मुलींना असं वाटायचं की हा होणारा आपण नवरा वेडाच पण आहे. वेडा तर नाही ना. आणि बरीच जी मुली जी आहेत त्यांनी तसं नकार दिला. बरं. मग मला मोठ्या मॅडम डॉक्टर अनिता हुसट मॅडम मला म्हणाल्या की तू दत्ता आता एक काम कर की तू आता मुक्तांगण मधनं बाहेर पड हां. आणि एखादी खोली घे. मग कळस म्हणून आहे इथं विश्रांतवाडीच्या पुढे तिथं मी एक खोली घेतली बरं. आणि मग पुढची स्थळं जी आहेत ते खोलीवरती यायला लागली. मग मुलींना असं वाटायचं की ते आणि मग सर्वात महत्वाचं की खोली म्हणजे आपण म्हणू घर घेतलं. घर घेतलं. हा, Yes. म्हणजे एक छोटीशी रूम होती 10 बाय 10ची. लहान असो मोठं असो आपलं घर घेतलं आपण ती आपण. सुरुवात ती खूप हं. म्हणजे हां. ती जी काही रूम हो, होती हो. तिने आज मला त्या माझ्या बंगल्यात नक्कीच, घेऊन गेलेली ही नक्कीच. नक्कीच. कारण तीच मला खूप लकी होती. प्रश्नच तिथं मी एकटा राहत होतो, पोत्यावर झोपत होतो. हो. गरम पाणी हवं आहे तो स्टोव वरती मी एखाद्या पत्र्याच्या डब्यामध्ये तापवत होतो बरोबर आहे. आणि त्याच रूमनी मला सर्व दिलं आणि मग महिला सेवाग्राम म्हणून कर्वे रोडला एक संस्था आहे हा, हां. म्हणजे महिलांसाठी हो. अनाथ मुली बरं. किंवा ज्या मुलींना पालक सांभाळणारे नसतात तर अशा मुली तिथं आणतात. बरं. तर तिथं डॉक्टर अनिता अवचट आणि मुक्ताताई पण हं. तिथे जाऊन त्या मुलींसाठी काम करत होत्या. त्या बरं. मुलींचे काय मानसिक प्रश्न असतील, त्यांचे काही इंडिव्हिज्युअल काही प्रश्न असतील हं. तर तिथं ती राधा आमची आत्ताची तुमची बायको. माझी बायको म्हणजे तिचं नाव इकडे मला मुक्ताताई म्हणतात किती वा. रोमॅन्टिक तू याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे. तर ती राधा त्यांनी ती पाहिली आणि त्यांनी सांगितलं अशी अशी राधा आहे. राधाकृष्णाला मिळाली का? हा मी तिला म्हणतो राधा ही बावरी. वा. तर ती राधा आहे. तर तुझं काय विचार आहे? आणि तेव्हाच मला वाटतंय की एक अतिशय साप्ताहिक पुण्यातलं एक चांगल्या साप्ताहिकामध्ये माझी स्टोरी आली होती बरं. आणि त्यात मी सांगतो या गोष्टी हं. त्या सर्व्या लिहून आल्या 4-5 त्या. पानामध्ये त्या सर्व होत्या, फोटो होते. आणि मग मी त्यांना सांगितलं की त्याच मला म्हणाले की तुझी जी काही स्टोरी आहे साप्ताहिकामधली ती तिला राधाला मी वाचायला देतो. हं. म्हणजे ठीक आहे तिने वाचल्यानंतर तिला जर इंटरेस्ट वाटला तर मग आपण पुढं बघू. हां, हां. आणि राधाने ते वाचलं आणि एक दिवशी मुक्ताताई म्हणाल्या हं. की राधाकडनं होकार आहे, हं. तुझं काय म्हणणं आहे? हं. मी म्हणालो ऑलवेज माझं होकारच आहे कारण मला ती आवडलेली आहे. आणि मग लग्न झालं. मुक्तांगणमध्येच झालं का लग्न? हा मुक्तांगणमध्येच लग्न झालं. अच्छा. आणि हा जो काही लग्न होता मुक्तांगणमध्ये एक पहिल्या ड्रग ॲडिक्टचं लग्न होता कारण मुक्तांगणची स्थापना 86 साली आहे हं, हं. आणि 94 साली लग्न म्हणजे 8च वर्षात हा लग्न होणार होता. हो. आणि आमच्यासाठी तर खूप मीडियाने हं. म्हणजे प्रिंट मीडिया तेव्हा जास्त बरं, होतं. बरं. प्रिंट मीडिया सर्व पत्रकार आले होते आणि बाकी सर्व इंग्लिश हिंदी आणि आमचं लग्न झालं थाटामाटात झालं. हं. म्हणजे मंगल अष्टकं झाली, हं. सप्तपदी झाली, परत मुक्तांगणमध्येच सागर मॅजिस्ट्रेट आले होते. संगीत झालं. हा ते आलं होतं. परत माझे घरचे आले होते, तिच्याकडचे होते, हां. मुक्तांगणचे होते. खूप छान फोटो वगैरे हां. आणि व्हिडिओ शूटिंग हे ते. हं. दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसला म्हणजे सर्वच पेपरला आलं. इंडियन एक्सप्रेसला खूप छान मला ती मेमरी खूप छान आहे की फ्रंटला
माझा आणि राधाचा पेढा भरवताना फोटो आला हा आणि बरोबर त्याच्या खाली जे आहे हा तर ऐश्वर्या राय हा. आणि सुष्मिता सेन हा मिस युनिव्हर्स आणि मिस इंडिया असं काहीतरी झाल्या हा, हा, होत्या हा. त्याच तारखेला 20 नोव्हेंबरला बर तसा फोटो तो आला होता आणि ती एक जर्नी फोटो आल्यानंतर आम्ही म्हणालो की आता जबाबदारी वाढली वाढलेली आता जे काही संसार करायचा आहे कारण माझ्या लग्नात अशी मिक्स प्रतिक्रिया होत्या माझ्या नातेवाईकांच्या पण हा काय लग्न टिकवणार नाही परत आम्हालाच मधी पडावं लागेल पण मला वाटतं की आता पुढच्या वर्षी या वर्षी 29 वर्ष झाले हा 30 वर्ष होतील माझ्या पूर्ण लग्नाला तुम्हाला 2 मुलंही आहेत 2 मुलंही आहेत ती पण छान शिकली ती छान छान शिकलेली आहेत 2 मुलं आहेत दोन्ही मुलांची बारशी आहे म्हणजे आता लग्न झाल्यानंतर काय तर आपल्याला वेध लागतात मुलांचं बरोबर तर पहिला परीस झाला तेव्हा आमच्या मोठ्या मॅडम होत्या डॉक्टर अनिता अवचट हा मग त्या असतानाच त्याचा बारसा आम्ही मुक्तांगणमध्येच केला त्याचं नाव परीस ठेवलं मग त्या गेल्यानंतर दुसरा मानस 99 साली झाला बर तर त्याचाही नाव मानस बाबा डॉक्टर अनिल अवचटांनी त्याचा बारसाही मुक्तांगणलाच बर झालं म्हणजे लग्न मुक्तांगणमध्ये बारसल मुक्तांगणमध्ये आणि आता ही दोन्ही मुलं जी आहेत माझी ते दोन्ही अतिशय छान एज्युकेटेड आहेत हो दोघं हो दोघंही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात वा आणि दोघं जे आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये सेट होतात बाप. आता उलट आम्हाला वेध लागलेले आहेत की हा. आता सुनबाई कशा येतील आमच्या घरात म्हणजे लवकर तुम्ही इतकं तुमचं आयुष्यात स्ट्रगल होतं तितकं ते सगळं मागे टाकून इतक्या वर्षात एका नॉर्मल माणसासारखा सांसारिक माणसासारखा छान छान. सुंदर संसार करताय आणि हे बघायला किंवा मला स्वतःला ऐकायला मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा त्यामुळे मला हे जाणवतंय की किती करण्यासारखं आहे आयुष्यात आपण एकातून एक इतक्या गोष्टी डिप्रेशनमध्ये 3 वेळेला जाऊन तुम्ही बाहेर आलाय बाहेर आहे. आणि आमच्यासाठी हे खूप मोटिवेशन आहे तुम्ही जे सांगताय ते मगाशी तुम्ही सांगत होतात आणि तुम्ही शिक्षण मला वाटतं मुलगा ती एक- हा ती एक गंमत आहे म्हणजे हा. आपण म्हणू की पालकांनी काही गोष्टी केल्या तर मग मुलं जी आहेत हा ते त्याच्यावरती म्हणजे नाही का हा. आता मी आज जिम करतोय हा. तर माझी मुलंही माझ्या बरोबर जिमला येतात हा बरोबर. बरोबर आहे. पण अशा अनुकरण गोष्टी मला करतात वाटतंय की मुलं काहीतरी 5वी-7वीला होती हम्म, आणि तेव्हा एकदा एक मुलगा माझा म्हणाला हम्म. की बाबा तुमचं आहे ना खूप छान आहे सर्व हम्म. कारण तेव्हा आहे ना माझी हॅलो सखीवरती मुंबई दूरदर्शनला एक माझी हॅलो सखीमध्ये लाईव्ह कार्यक्रमात आलो बरं. होतो मग ते शाळेतल्या त्याच्या जे काही बाई असतील टीचर असतील मुलं असतील त्यांनी ते पाहिलं होतं आणि मग ते कोणीतरी त्यांना विचारलं असं अरे बाबा शिकले किती इतकं टीव्ही वरती येतं हो हो तर ते मुलं अशी म्हणाली होती की बाबा हे सांगताना जे आहे ते आम्हाला लाज वाटते तर मी ते मुक्ताताईंना एकदा येऊन शेअर केलं की घरी आहे ना मुलं असं म्हणाली की तुमचं शिक्षण सांगताना लाज वाटते तर मुक्ताताई मला सहज म्हणाल्या मग शिक्षण कर ना बर हं? तसं पण त्यांची आई जी आहे डॉक्टर अनिता अवचटे त्यांनी मला बाराखडी किंवा शुद्ध लेखन किंवा हा हे सर्व मला शिकवतच शिकवलं होतं होतं. तर त्या म्हणाला सुरुवात कर मग आम्ही बघितलं की मग ओपन युनिव्हर्सिटीमधनं करता येईल का बर मग 2008 साली माझ्या शिक्षणाला सुरुवात केली बरं आणि म्हणजे तुम्ही मुलांनी जे तुम्हाला म्हटलं ते त्याचं मी ते पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह घेतलं कारण ते हा. तेव्हा मला थोडस हो दुखलं सुद्धा हो अरे बापरे म्हणजे माझं शिक्षण नाही असं पण तुम्हाला उलट त्याला ओरडता पण आलं असतं त्याला त्याची अक्कल काढता आली अक्कल असती. काढता आली असती पण हे न करता नाही मग तुम्ही हे मुक्तांगणनी शिकवलेलं आहे असं त्याची अक्कल न काढता त्यातनं आपल्याला काय घेता येईल का हा. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट एकातून एकच घडलेली आहे हा तर मी ते पॉझिटिव्ह घेतलं आणि ते पॉझिटिव्ह घेतल्यानंतर मग मुक्ताताई म्हणाल्या मी ते सुरू केलं सुरू केल्यानंतर 2011 पर्यंत मी सायकोलॉजीमधनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं सायकोलॉजी यासाठी केलं कारण मी मुक्तांगणमध्ये काउन्सिलरचं काम करतोय तर काउन्सिलिंगसाठी सायकोलॉजी महत्वाची असते मग सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं मग माझी ती प्रायश्चित फिल्म आली टी व्हीवरती हा. मग ती खूप प्रसिद्ध झाली बर मग मला असं वाटलं की आता सायकोलॉजी जे काही एम ए सायकोलॉजी हो करू मास्टर्स करू पण मास्टरसाठी मला काही इथं भेटत नव्हते पुण्यात ओपन युनिव्हर्सिटीमध्ये नव्हतं आणि काही त्यांचे availability प्रॉब्लेम येत होते बर मग तेव्हा मी त्याच काळामध्ये मी ना खूप वेळा या सर्व प्रवासामध्ये एक पुस्तक वाचलं त्याचा उल्लेख राहायला नको म्हणून सांगतो हो तो पुस्तक म्हणजे पॅपिलॉन पॅपिलॉन हा पुस्तक जो आहे हेनरी शारियर म्हणून त्याचा त्यांनी ते लिहिलेलं लेखक आहे आहेत हा मराठीमध्ये रवींद्र गुर्जर म्हणून आहेत त्यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे पण तो त्याचा पुस्तक वाचल्यानंतर मी 8 महिन्याची व्यसनमुक्ती असताना डिप्रेशनमध्ये गेलो होतो परत बर की काय बरं आहे आपण का म्हणून सुधारायचं चला इथनं पळून जाऊ आणि परत हो का? आपली लाईफ अरे आपली लाईफ बापरे. जी आहे काही ती सुरू बर. करू तेव्हा मात्र सुरुवातीला वाचवलं स्वतःविषयी हा. पुस्तकाने हो आणि दुसऱ्यांदा वाचवलं पॅपिलॉन पॅपिलॉन नंतर त्याचा बँगो म्हणून आहे तो पण पुस्तक मी वाचलं आणि दोन्ही पुस्तकं माझ्या टेबलवरती आहेत माझ्या बॅगेत असतात आणि पॅपिलॉन खूप वेळा वाचला
आणि हा पॅपिलॉन वाचताना मला असं वाटलं की पॅपिलॉन सारखी आपली आत्मकथाही आपल्याला कुठं मांडता येईल का असं मनात येत होतं. आणि मग जेव्हा सायकोलॉजीमध्ये विषय मला भेटला नाही किंवा मला कॉलेज भेटली नाही, तेव्हा मला असं वाटलं की मग एक दिवशी मुक्ताताई म्हणाले की तू MA कर ना, मग दुसऱ्या कुठल्या याच्यामधनं कर. तर मग आम्ही पाहिलं की साहित्यातून. तर मग मला असं वाटलं की झालं काम. साहित्यातून जर केलं तर खूप सारी पुस्तकं वाचली जातील, खूप सारा अभ्यास होईल, प्रोजेक्ट लिहिलं जाईल. आणि मग त्यासाठी आपलं पॅप्युलॉन सारखी आपली आत्मकथा लिहिण्यासाठी थोडंसं सोपं होईल. आणि मग मी ते केलं 2014ला, 13-14लाच माझं मास्टर पूर्ण झालं. मी सायकोलॉजी ग्रॅज्युएशन परत काठावरती पास होत होतं, पण मी मास्टर मध्ये 2 वर्ष जे आहे ते फर्स्ट क्लास मला भेटले. कारण आपण म्हणतो ना की ती ग्रोथ अशी होत जाते. बरोबर आहे. आणि मगाशी अगदी सुरुवातीला मी तुम्हाला थांबवलं होतं, ते म्हणजे तुमची अवॉर्ड्स तुम्ही आम्हाला सांगत होता, जी जास्तीत जास्त सगळ्या आमच्या अनकटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. कारण जिम सुरू केल्यानंतर वयाच्या 50व्या वर्षी 6 पॅक काढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यातलं कुठलीही बॅकग्राऊंड नसताना, हल्ली आपल्याकडे असं म्हटलं जातं की मला फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे एखाद्या, तर तुम्हाला तर कशाचीच बॅकग्राऊंड नसताना तुम्ही इतकं काहीतरी मोठं अचीव केलं. तर ते काय काय अचीव केलेलं ते मला आहे ना, ते मी माझ्या हेल्थवरती 50ला काय केलं ते सांगायला आवडेलच. पण त्याच्यानंतर मी हे जे काही काम करतो, म्हणजे मी बरा झालो तर मी इतरांना बरं करण्यासाठी गेली 30 वर्ष मी मुक्तांगणमध्ये काम करतो. तर त्याचे सुद्धा मला काही पुरस्कार. हो प्लीज मला सांगा. 2008 साली IPH म्हणून एक संस्था आहे, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची, ठाण्याला काम करतात. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी खरं तर मुक्तांगणचे फाउंडर आहेत ते. म्हणजे त्यांच्याबरोबर ते होते म्हणून मुक्तांगणची सगळी स्थापना झालेली आहे. तर त्यांच्या संस्थेचा द्विज नावाचा एक पुरस्कार दिला. आणि पहिली फिल्म माझी जी काय ती त्यांनी केली IPHने. त्याच्यानंतर छोटे मोठे खूप पुरस्कार मला असे एखादा मंडळ असेल भेटत होते. दुसरा पुरस्कार जो आहे तो मला भेटला, तो महात्मा गांधीच्या नावाचा महाराष्ट्र सरकार व्यसनमुक्तीवरती दिला जाणारा पुरस्कार 2016 साठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार म्हणून असतो. तो गोंदिया मध्ये मला दिला गेला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुक्ताताई होत्या, म्हणजे मुक्तांगणलाच अध्यक्षपद होतं. तो पुरस्कार मला भेटत होता. आणि तो पुरस्कार, दुसरा पुरस्कार मला जो काय तो भेटला. त्याच्यानंतर जे मग बॉडी बिल्डिंग मधले पुरस्कार, हे 2 पुरस्कार झाले. बॉडी बिल्डिंग म्हणताय तेव्हा मला असं जाणवत आहे की तू आपल्याकडनं मुक्तांगणकडनं म्हणून सुद्धा बऱ्याचशा फॅसिलिटीज इथे आहेत. तर हा आवाज येतोय, हा पण आतमध्ये पीटी चालू आहे. हा पीटी चालू आहे. पीटी म्हणजे कुठली माहितीये का, आपल्या शाळेत जी असते ना तीच पीटी, 1 2 3 4 ती यासाठी घेतो की त्यांचे हे जे काही बॉल बेरिंग्स आहेत ते बरेच दिवस ते कामच करत नसतात, ते पूर्ववत करण्यासाठी ते घेतो. किंवा मुक्तांगणमध्ये वर आपण गेलो तर एक मोठी जिम आहे आमची, आणि ती जिम म्हणजे मलाच आवड आहे म्हणून ती जिम खूप छान डेव्हलप केलेली आहे. आणि मग त्या वेळी आम्ही म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यसनांमध्ये असलेला माणूस आज जर का व्यसन सोडू इच्छित असेल तर त्याला जसे मानसिक शारीरिक आजार काय म्हणूया आपण त्याला, त्रास होणार असतात व्यसन सोडतानाचे, तर एखादी व्यक्ती अशा प्रकारचा एक्सरसाइज किंवा जिम वगैरे म्हणजे करू शकते. मला वाटतंय की कुठल्याही माणसाला व्यसनमुक्त राहण्यासाठी किंवा कुठल्याही माणसाला व्यसनातून बाहेर पडण्यासाठी, कारण व्यसनात तो अडकलेला असतो, त्याच्यामध्ये खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी, नेगेटिव्ह गोष्टी असतात. मग त्याला जर व्यसनातून बाहेर काढायचं असेल तर नक्कीच त्याला पॉझिटिव्ह गोष्टी द्याव्या लागतील. बरोबर. म्हणजे जर तो आता संध्याकाळी पिण्याची वेळ आहे, मग त्याला जिम दिली किंवा योगा प्लॅन करून दिला किंवा घरातलं काहीतरी एखादं काम प्लॅन करून दिलं किंवा एखादं पुस्तक वाचायला दिलं किंवा एखादं सिरियल, टीव्ही, अशा कुठल्याही गोष्टी, तर अशा खूप काही. म्हणून मुक्तांगणमध्ये या सर्व उपचार पद्धतीमध्ये आवडी छंद जे आहेत माणसांचे, तर त्याच्यावरती खूप फोकस देतो की त्या माणसामध्ये काय काय आवडी आहेत. म्हणजे माझ्या काढल्या ना त्यांनी बाहेर, तसं त्यांच्या बाहेर काढतो. काय मग बागेची आवड आहे का, मग ठीक आहे झाडं आण, लाव, थोडीशी जागा असेल, ठीक आहे हल्ली जागा नसते, कुंड्यांमध्ये आपण लावू शकतो. मग ती बी लावल्यानंतर अंकुर येतो, अंकुर आल्यानंतर पानं येतात, आणि तो एक वेगळा आनंद माणूस एकदा घ्यायला लागलो ना, तर ती झिंग जी आहे ना ती व्यसनापेक्षा नक्कीच जास्त असते. म्हणजे चांगली व्यसन करा, पण वाईट व्यसन. तर मी त्यातलं जे काही निवडलं, तर माझं असं झालं की मी या सर्व माझ्या मुलांचा वगैरे करेपर्यंत किंवा मला सुरुवातीच्या याच्यामध्ये खूप, कारण माझी बायको राहता गृहिणी आहे, तर मला पार्ट टाइम जॉब, आणि हे खूप 2008-9ला थोडंसं मी त्यातनं फ्री झाल्यानंतर मला असं वाटलं 47-48ला जिम केली पाहिजे. आणि मग ती जिम जी आहे, जसं मी सहज म्हणून मी कुकिंग केली
आणि तेवढ्या मोठ्या कुकिंग शो पर्यंत पोहोचलो 1 करोडच्या. तसंच सहज म्हणून मी जिम केली आणि मला माहीतच नव्हतं की महाराष्ट्रश्री आणि भारतश्री आणि इंदोरपर्यंत जाईल आणि इतकं खोलीभर जे आहेत पोतीभर जे आहेत ते मला बक्षिसं बक्षिसं भेटतील. हो. आणि एवढी बक्षिसं जी आहेत ती आली, ती का आली माहिती आहे हा. किंवा कुकिंग शोमध्ये का गेलो असेल माहिती आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये जे काय करतोय ते 100 नाही त्याच्याहून जास्त टाकून करतोय. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कुठलंही काम जे करतोय त्याच्यामध्ये मी सातत्य ठेवतो. मी 2010ला जिम लावलेली आहे. आता किती आहे? 23. बरोबर आहे. मग 13 वर्ष झाले. 13 वर्षामध्ये मी एक सुद्धा असं माझं 1 महिना मी जिम सोडलेली आहे हा. असं झालेलं नाहीये. मी फार आजारी असेल, घरातलं काम असेल तर 2-4 दिवस. आता माझीच मुलं जी आहेत ना ती 4 दिवस गेली, 8 दिवस सुट्ट्या घेतल्या असं करतात. पण मी म्हणतो नाही, कारण तुम्ही एखाद्या गोष्टीचं तुम्ही जेव्हा मनावरती घेता तर त्याला जर कंटिन्यू केलं तर 6 पॅक येतीलच आणि पारितोषिक भेटतीलच. आणि याच पॉइंटला धरून मला विचारायचं आहे की पंतप्रधानांनी नाव घेण्यापर्यंत तुम्हाला खूप काहीतरी सक्सेस मिळालं, तर ते नक्की कसं मिळालं होतं? मी खूप लकी पण आहे की माझी जी कथा आहे, माझी जी गाथा आहे, तिला मीडियाने किंवा सर्वांनीच समाजाने मला इतकी साथ दिली आणि तिला प्रोजेक्ट केलं म्हणजे तुम्ही हे बघा की माणसं बाहेर निघतात. आणि तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन पण दिलं. म्हणजे प्रिंट मीडियामध्ये खूप लेख आले किंवा जे काय आपण म्हणू वृत्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये माझ्या मुलाखती आल्या. रियालिटी शोमध्ये मी गेलो, काही टॉक शोमध्ये गेलो की मोठमोठी माणसं होती तसल्या टॉक शोमध्ये जावं लागलं मला. हे सर्व सुरूच होतं आणि मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते मी इतरांना सांगण्यासाठी मी एक मुक्तांगणमध्ये काउन्सिलर आहे आणि ग्रुप थेरपिस्ट आहे. तर मी लोकांपर्यंत ते पोहोचू शकतो, इंडिव्हिज्युअल लेवलला, कॉलेजच्या मुलांना. आणि मग ते कौतुक पण एक कौतुक जे झालं ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. कौतुक सर्वच होत असतं आपल्या इकडं. आपल्या सर्व घटनेमध्ये 2 पद्धती जी आहेत ती खूप मोठी असतात, एक राष्ट्रपती आणि एक पंतप्रधान. बरोबर. तर माझ्या नावाचा पंतप्रधान मोदीजींनी मन की बात मध्ये उल्लेख केला. आणि ती कहाणी अशी आहे की पंतप्रधानांना आपल्या भारतात असलेली जी काही व्यसनाधीनता आहे त्याच्यावरती बोलायचं होतं. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की उडता पंजाब वगैरे सिनेमा आला तर ही जी काही पंजाब साईडला त्या भागात जो आहे त्याची खूप तस्करी होते अफीव आणि ब्राऊन शुगर आणि हिरोईनची. तर त्याच्यावरती त्यांना व्यसनाधीनतेवरती बोलायचं होतं पंतप्रधानांना. आणि त्यांना नुसतं व्यसनाधीनतेवरती बोलायचं नव्हतं, तर त्यांना असंही पाहिजे होतं की या व्यसनातून माणसं बाहेरही पडू शकतात. तर त्यांनी मग पूर्ण भारतामध्ये व्यसनमुक्ती केंद्र त्यांना आव्हान केलं की तुम्ही तुमच्या इकडची कुठल्याही 2 व्यक्तींच्या कहाणी ज्या आहेत, कथा ज्या आहेत त्या आम्हाला पाठवा. त्यातली कुठली तरी एक सिलेक्ट आम्ही करणार आहोत. तर पूर्ण भारतभरातून खूप साऱ्या काही हजारांनी लोकांनी पाठवलं आणि त्यातली एकमेव जी आहे ती माझी निवडली गेली. आणि त्या मन की बातच्या कार्यक्रमामध्ये त्याच्यावरती उल्लेख केला गेला की पुण्यातले दत्ता श्रीखंडे आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये व्यसनाधीनता, गुन्हेगारी या सर्व गोष्टी असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. बाकी सर्व गोष्टी ज्या काय त्याची मुलं चांगली शिक्षण घेतात आणि आज समाजासाठी हा जो काय एक आपण आयकॉन म्हणून किंवा आदर्श म्हणून घेऊ शकतो. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की आता सर्वच झालेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आत्तापर्यंतची जी काय माझी गाथा आहे ती टी व्हीवरती आली, ती एखाद्या एपिसोडमध्ये आली, ती पेपरमध्ये आली, ती एखाद्या पुस्तिकेमधनं आली, ती एखाद्या साप्ताहिकामधनं आली. पण आता मात्र परफेक्ट वेळ आहे की आता आपली आत्मकथा येण्याची. आता जे काय हेनरी शारियर जो आहे त्याच्या त्या पॅपिलॉनमधनं मी पाहिलेलं स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे. आणि मग तो विचार आला. हे पुस्तक कसं लिहिलं तुम्ही? लॉकडाऊनमध्ये तुम्ही पुस्तक लिहायला किंवा लेखकांशी बोलायला सुरुवात केली होती. सुमेध वडावाला, रिसबूड यांनी हे लेखक आहेत पुस्तकाचे. तर हे त्याबद्दल काय सांगाल? खरं तर हा पुस्तक जो आहे तो लिहिण्याचं बरेच वर्ष असं चाललं होतं. पण आम्हाला म्हणजे मी मनाने कुठेतरी तयार नव्हतं. आणखीन काहीतरी घडलं पाहिजे त्या पुस्तकामध्ये. आणखीन लोकांना ते जास्त प्रेरित होईल असं मला वाटत होतं. पण मला वाटतं माझे एक मित्र आहेत महेंद्र कानिटकर, मुक्तांगणमध्येच काउन्सिलर आहेत ते. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लिहा. पण ते म्हणाले की ही कहाणी खूप वेगळी आहे, याच्यासाठी आणखीन कोणतरी आपल्याला आणखीन चांगला माणूस जर भेटला तर बरं होईल. मग त्यांनी मला सुमेध वडावाला रिसबूड यांचं नाव सुचवलं. आम्ही फोनवरती बोललो. मग मी आणि राधा आमची बायको एकदा मुंबईला त्यांना जाऊन भेटून आलो. तर ते खूप आम्ही जे काही सांगितलं त्याच्यामध्ये ते खूप
हे झाले की ही जी काही कहाणी आहे, मी खूप आत्मकथा लिहिल्या, त्यांनी 4-5 आत्मकथा लिहिलेल्या आहेत, त्या गाजलेल्या आहेत, पण ही तुमची आत्मकथा ही वेगळी आहे आणि ही समाजासाठी काहीतरी वेगळं श्रीखंड संदेश देणार आहे आणि मी यात इंटरेस्ट आणि आम्ही त्यांना भेटून आलो आणि लॉकडाऊन पडलं. अरे वा. आणि भेटून आल्यानंतर लॉकडाऊन पडलं तर त्यातून मग ते नोकरी करतात, मग तेही घरी होते, मुक्तांगणमध्ये माझी कामं कमी झाली आणि आम्ही असा विचार केला की हा जो काही लॉकडाऊन आहे त्याचं पुस्तक लिखाणासाठी पुरेपूर वापर करून घ्यावा. आणि मग आमचं सुरू झालं म्हणजे असं झालं, आम्ही 1 ते 1.5 वर्ष आम्ही रोज 1 ते 1.5 तास फोनवरती बोलायचो, छोट्या छोट्या घटना, त्याचं ते कीस पाडायचे, कधी कधी मला वैताग यायचा, ते माझं सर्व काढून घ्यायचे. बऱ्याचदा हे सर्व काढताना मी फोनवरतीच रडत असायचो, मी इमोशनल होत असायचो. माझ्या लहानपणीचे प्रसंग, काही आयुष्यातले असे प्रसंग आहेत की ते परत रिपीट करताना माणसांना त्रास होतो. काही चांगलेही प्रसंग होते, पण ते त्यांनी माझ्याकडनं काढून घेतल्यानंतर आमच्याकडे एक मटेरियल तयार झालं आत्मकथेसाठी. मग आता छापेल कोण, तर आम्हाला असं वाटत होतं की चांगला प्रकाशक असावा. मग तो सर्व मटेरियल घेऊन त्यांनी मला रोहन प्रकाशन म्हणून आहे पुण्यात, त्यांच्याकडे पाठवलं. मग प्रदीप आणि रोहन चंपानेरकर ते भेटले. मग त्यांनी ती वाचल्यानंतर तेही खूप म्हणाले की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण त्याच्यावरती करू. पण ते लॉकडाऊन होतं, पुस्तक खपत नव्हती आणि मग ते थोडंसं डिले थोडं असं सुरू झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की आता आपण ते घेऊ पुस्तक, कारण आता वेळ घालून चालणार नाही. मग ते पुस्तक घेतलं. मला वाटतंय की 2022 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं, मिट्ट काळोख लख उजेड. हो, मिट्ट काळोख लख उजेड. हो, पुस्तक देते. 2022 मध्ये माझं पुस्तक प्रकाशित झालं, मिट्ट काळोख लख उजेड. आणि मला वाटतंय हे माझं स्वप्न होतं. बाबांच्या स्वतःविषयी मधनं मी पाहिलं होतं की असे अनुभव माझे असावेत. हेनरी शारियरच्या पॅपिलॉनमधनं मला वाटत होतं की अशी आत्मकथा माझी असावी. आणि मला असं वाटतंय खऱ्या अर्थाने मी पॅपिलॉन झालो, तर ती मार्च 2022ला त्याचं प्रकाशन झालं. आणि याचं पहिलं जे काही प्रकाशन आहे ते डॉक्टर आनंद नाडकर्णी जे आहेत, ते माझे पहिले भेटलेले गुरु आहेत. म्हणजे मला पहिल्यांदा KM हॉस्पिटलमध्ये मुंबईला जर कोण भेटले असतील तर ते डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत. आणि त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं. डॉक्टर अनिल अवचट सुद्धा जाण्याच्या अगोदर त्यांच्या हातात मी हा पुस्तक दिला होता. खूप भाग्यवान आहे मी. आणि मला वाटतंय की याची दुसरी आवृत्ती जी आहे, म्हणजे त्याची पहिली आवृत्ती जी आहे ती मला वाटते मकर संक्रांत 2022ला निघाली आणि त्याची दुसरी आवृत्ती जी आहे ती गुढीपाडवा 2023ला निघालेली आहे. मी खूप भाग्यवान आहे की माझी आत्मकथा येते, दुसरी आवृत्ती येते, म्हणजे तो पुस्तक जो आहे तो लोकांना आवडतंय. तो आवडण्यापेक्षा मला वाटतंय प्रत्येकाच्या घरात हा पुस्तक असावं. माझ्या जे आयुष्य आहे, मी जेव्हा टीन एजमध्ये होतो, मी जेव्हा तरुणामध्ये होतो, तेव्हा मी जे काही केलेल्या चुका आहेत त्यातनं मी कसं त्या चुकातनं पुढं काय माझी अधोगती होत गेली. ठीक आहे, चांगली माणसं भेटली म्हणून मी बदललो. तर त्या यूथसाठी पण हा पुस्तक आहे, तरुणांसाठी पण पुस्तक आहे. पण हा पुस्तक जो आहे, ज्या घरामध्ये आज व्यसनाधीनता आहे, त्या घरासाठी खूपच प्रेरणादायी आहे की माणसं त्यातनं बाहेर येऊ शकतात. एखादा माणूस जो आहे तो काळोखातून उजेडात येऊ शकतो. आणि मी त्या काळोखातून उजेडातून येण्यासाठी मुक्तांगणची मला साथ होतीच, पण अनेक लोकांची मला साथ होती म्हणून मी येऊ शकलो. तर नक्की माझं जे काही पुस्तक आहे, दुसरी आवृत्ती आता निघालेली आहे, मिट्ट काळोख लख उजेड. हा पुस्तक तुम्ही सर्वांनी नक्की वाचा. आणि तुमच्या मित्र आणि तुमचे जे काही नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांनाही हा पुस्तक वाचायला द्या. नक्कीच हा सर्वांना प्रेरणा देत राहील. आवडेलच, पण मला वाटतंय की नक्कीच हा प्रेरणा देत राहील. परत एकदा यूथसाठी एकच सांगेन की आयुष्यामध्ये म्हणजे सर्व काही करा, पण व्यसन नको. तर एकच मी आता त्यांना सांगेन की करा आरोग्याचा विचार, द्या व्यसनाला नकार. धन्यवाद. सर, तुम्ही स्वतः आज माझ्याबरोबर इथे आहात, समोर तुम्ही बोलताय, तुमच्या जीवनावर आधारित आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत, पण अजून खूप बारीक सारीक डिटेल्स आहेत जे या पुस्तकामध्ये आहेत आणि ते पुस्तक वाचल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही आहेत. त्यामुळे हे पुस्तक अगदी सगळ्यांनी वाचा, जे खरोखरच व्यसनांमध्ये अडकलेले आहेत, ज्यांना व्यसनांमधून बाहेर यायचे, त्यांना हे पुस्तक भेट द्या. कारण काहीतरी गिफ्ट करण्यापेक्षा चांगली गोष्ट गिफ्ट केली तर आपल्यालाही पुण्य लाभेल.
प्रेरणा दिली तर आपल्याला ही प्रेरणा मिळेल. ज्ञान हे वाटल्याने वाढतं. त्याप्रमाणे सर तुम्ही तुमचा एवढा वेळ आम्हाला दिलात आणि न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना इतकं काहीतरी प्रेरणादायी आज ऐकायला मिळालंय, बघायला मिळालंय साक्षात. सो थँक्यू सो मच तुम्ही आज मला आहात. मुक्तांगणनी मला जी काय हां. मुक्तांगणनी खूप दिलं मला. हं. मुक्तांगणचा खूप ऋणी आहे मी. आमच्या मोठ्या मॅडम त्या होत्या म्हणून मुक्तांगणची स्थापना झाली. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कविता केली नाही. हां. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच लिहन असं वाटलं नव्हतं. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच वाचन असं वाटलं नव्हतं. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच अभिनय करेन असं वाटलं नव्हतं. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच गाणं गाईन असं वाटलं नव्हतं. पण या सर्व गोष्टी केल्या तर त्यांच्यासाठी केलेली एक जी काही कविता आहे ती या हो. पुस्तकात आहे. बर. तर मला असं वाटतंय की ती कविता जी आहे हां. ती मी आता बोलतोय हो, सर्व वाचून दाखवा प्रेक्षकांसाठी. नक्कीच. आणि वाचून नाही, ती तर माझ्या आत आहे. हं. कारण ती मला त्यांनी दिलेली आणि ती हां. कविता जी काय आहे ती मला वाटते मला त्या वाटेवरती ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या सर्वांसाठी आहे. हो. पण ती कविता हं. आमच्या मोठ्या मॅडम डॉक्टर अनिता उचट ज्या आहेत त्यांच्यासाठी आहे. ओके. तर ती कविता अशी आहे, किती किती तुम्ही दिलत आम्हाला, किती किती तुम्ही दिलत आम्हाला, कोमजलेलो होतो फुलवलत आम्हाला. किती किती तुम्ही दिलत आम्हाला, कोमजलेलो होतो फुलवलत आम्हाला. काळोखात आयुष्य जगत असताना, प्रकाश किरणांची साथ नसताना, वाट दाखवली माणूस किती आभाळात उंच भरारीची. किती किती तुम्ही दिलत आम्हाला, कोमजलेलो होतं फुलवलत आम्हाला. जुनं आठवताना पंखातलं बळ सरत जातं, मात्र तुमची उंची पाहून विचारात एक नवीन जाण येते. किती किती तुम्ही दिलत आम्हाला, कोमजलेलो होतो फुलवलत आम्हाला. पडत सरपटत रांगत धरपडत लक्ष एकदा गाठायचे आहे. जगाला तुमचे नाव मॅडम बाबा सूर्य म्हणून सांगायचे आहे, सूर्य म्हणून सांगायचे आहे.